हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत परीक्षा परिषदेलाच फेल करण्याचा घाट. पुणे ज्या त्या विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षामध्ये गैरकारभाराचा वास येऊ लागल्याने जन्माला घातलेल्या परीक्षा परिषदेचा सध्या गळा आवळण्याचा घाट घातला जात आहे. परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येत असलेल्या अनेक परीक्षा या बोर्ड तसेच अन्य संस्थांकडे देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून जागा रिक्त ठेवायच्या आणि परिषदेला काहीच काम नसल्याने भासवून परिषद बंद करण्यासाठी हालचाली सुरू असून असे झाल्यास अन्य संस्थांकडे परीक्षांचा कारभार गेल्यास गैरप्रकार फोफावण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य परीक्षा परिषदेकडून TET CET अर्थात शिक्षक भरतीपूर्व पात्रता परीक्षा, इयत्ता 5वी इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, टंकलेखन व शॉर्ट हँड परीक्षा, संगणक टायपिंग परीक्षा, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून पात्रता परीक्षा, प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम DTED, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, लिपिक, टंकलेखक, पर्यवेक्षक, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यासह अन्य परीक्षा घेण्यात येतात. मात्र राज्याच्या परीक्षांचा डोलारा सांभाळणाऱ्या परीक्षा परिषदेत सध्या केवळ 2च अधिकारी ठेवण्यात आले असून परिषद बंद पाडण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात दैनिक पुढारीने परीक्षा परिषद बंद पाडण्याचा डाव या मतळ्याखाली 9 ऑगस्ट 2017 वृत्त प्रकाशित केल्यानंतर काही महिने अधिकारी देण्यात आले. मात्र पुन्हा गेल्या 2 महिन्यापासून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. परीक्षामध्ये कोणाचा हस्तक्षेप असू नये यासाठी 1998 साली शासनाने राज्य परीक्षा परिषद या संस्थेची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. संस्थेला स्वायत्त दर्जा देऊन परिषदेच्या कार्याला 2002 साली सुरुवात झाली. त्यामुळे संस्थेत कोणाचाही हस्तक्षेप नव्हता. परंतु गेल्या काही वर्षापासून या संस्थेला बंद पाडण्याचा डाव सुरू झाला आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या टप्प्याटप्प्याने बदल्या करण्यात येत आहेत. तत्कालीन आयुक्त सुखदेव ढेरे निवृत्त झाल्यानंतर प्रभारी आयुक्त म्हणून पुणे बोर्डाचे विभागीय अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडे देण्यात आले, तर सहाय्यक आयुक्त सुनील माळी यांची पदोन्नती शिक्षण आयुक्त कार्यालयात झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अधिकारीच देण्यात आला नाही. त्यातच शनिवारी परिषदेच्या महिला सहाय्यक आयुक्त वैशाली जामदार यांची लातूर तर आशा उबाळे यांची कोल्हापूर या ठिकाणी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर कोणताही अधिकारी दिला नाही. त्यामुळे परिषदेत 1 अध्यक्ष, 2 उपायुक्त, 4 सहाय्यक आयुक्त, 1 प्रशासकीय अधिकारी या प्रमुख पदावर अधिकारी असणे अनिवार्य असताना सध्या केवळ अध्यक्ष आणि 1च सहाय्यक आयुक्त असे 2च अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित पदावर सेवानिवृत्त कर्मचारी आणि कंत्राटी कामगार काम करत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या करून परीक्षा परिषदेलाच फेल करण्याचा घाट घातला जात असल्याचे चित्र दिसून येत आहेत. राज्य परीक्षा परिषदेत आत्ता केवळ अध्यक्ष या पदावर मी आणि माझ्यासह 1 सहाय्यक आयुक्त पदावर काम करणाऱ्या महिला अधिकारी अशी 2च प्रमुख पदे भरलेली आहेत. परिषदेचे कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी तब्बल 11 पदावर अधिकारी असणे अपेक्षित आहे. परंतु या सर्व जागा सध्या रिक्त आहे. जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असं अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद दत्तात्रय जगताप यांनी सांगितलं. पुन्हा संबंधित विभागाकडे परीक्षा गेल्यास गैरप्रकारसुद्धा वाढण्याची भीती आहे. एकूणच काय तर परीक्षा परिषदेला फेल करण्याचा घाट तरी घातला जात नाही ना, अशी शंका मनामध्ये उपस्थित होते. आणि असं झालं तर परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा संबंधित विभागाकडे पुन्हा जातील आणि त्या विभागामध्ये पुन्हा गैरप्रकार वाढतील असं या ठिकाणी निदर्शनास येत आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.